गाड्यात एवढी मोठी मध्ये आता ही दोघंच चालल्यात बॅक टू कोल्हापूर. प्लॅन मधला जे चेंज होता ते एक चेंज होता की आर्या आणि रिद्या चालला होता परत कोल्हापूरला. दोघ जण आम्ही अजून 2-3-4 दिवस आहे. 3 दिवस शनिवारी आम्ही इथनं निघणार गाडीतून. बघा आता पुढचे व्लॉग्स आम्ही दोघं असणार आहे. ही दोघं नसणार. दोन्ही विंडो कसं काय? दोन्ही विंडो कसं काय? ते तोवर बसला असेल. 10, 11, 12 काय? बघा ह्यो एक इकडे 12 आहे. गाड्या आता इथून निघाल्या. इथनं आम्ही पण निघणार. निघून आम्ही चाललो आता पुढच्या आम्ही पॉईंटला जाणार आहे. तुम्हाला तसं आता आम्ही चालले दुसऱ्या स्पॉटला, म्हणजे तिथं रामाचं मंदिर आहे काय तर, आणि रामाची मूर्ती आहे मोठी गव्हाची तिथे. होय 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 हां, मग आता आम्ही तिथं चाललोय गाडीतून. रामाची मूर्ती आहे 100 मीटर. आता आपण कोणत्या डायरेक्शन होते? लोकेशन डायरेक्शन साऊथ आहे. स्टँडच्या समोर म्हणला काका आपण चाललेले डेस्टिनेशन. आपण चाललेलं डेस्टिनेशन कानकोन. आम्ही आता पर्वतगाल कानकोनला आम्ही चालले. मी आणि काका आवाज जाते तेवढा. हा मग डेंजर आहे. तर आम्ही आता आलेलो इथं राम मंदिरच्या इथं. मूर्ती आहे रामाची ती बघा. आणि मठ पण आहे. धनुष्य आणि धनुष्याचा बाण बघायचा. ही रामाची मूर्ती, एवढी मोठी मूर्ती आहे आणि भावांनो, एवढी मोठी मूर्ती तर आपण मी तर पहिल्यांदाच बघाले कोणतीही मूर्ती एवढी मोठी. ही रामाची आहे. आतनं आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो सगळी, आणि बाहेर नंतर आमचं लक्ष गेलं या कमानीकडं, आणि कमानीतनं दिसतं मूर्तीकडं रामांच्या. तर ही कमान बाहेरनं आणि इथून एवढं भारी वाटते ना बघायला. ही कमानाने जात नाही एवढी मोठी मूर्ती रामांची. जरी तुम्हाला यायचं असेल डायरेक्ट तुम्ही हे लोकेशन टाका, आणि लोकेशन टाकून द्या. लय लांब पण नाही, पालोडिंग बीचपासून जवळच आहे. खूप भारी वाटेल तिथे येऊन तुम्हाला. जाऊन येऊन आम्ही जेवायला आले. बघा की काय काय फिश नाही तर चिकन, नॉन व्हेज बघणार नाही, व्हेजच बघणार मोस्टली. आता देवाला जाणार म्हटलं व्हेज खायला, व्हेज खाणार. आणि पुढं बघूया पुढचं जाऊ व्हेज. 1 eternity later. आता इथं आम्ही ह्या मुंडाट कम्फर्ट हाऊसला आलेलो रूम घ्यायसाठी. म्हणजे इथं रिसॉर्ट आहे छोट्या टाईपचं. इथं पूल आहे, इथे हे आहे, लय भारी आहे. आता तुम्हाला आमची रूम दाखवतो. बाथरूम दाखवतो. टॉयलेट ऐकलं तर आम्ही श्रीमंत गेलो आहे.
एवढीच छोटीशी रूम आहे, क्लास आहे, बरे आहे. आता आम्ही आता आले, हा पूल आहे, पूल पण तेवढा वगैरे डेंजर आहे. आणि इथं पण रूम्स आहेत अशा, इथं पण रूम्स आहेत. हा पूल आहे बघा, हे नाव घ्या. आणि इथं पूलमध्ये खेळू शकता तुम्ही. इथं आता सगळ्या रूम्समधली लोक गेल्याच, इथं बाहेर असं बसायला आहे. आणि मेन गोष्ट तुम्हाला कधी हे पण आहे तुमच्यासाठी असं ॲम्बियन्स पण कडक आहे, छोट्यापर्यंत तिथं खेळायला आहे. एवढं काही नाही चिल वातावरण. ते रिसॉर्टवर आता इथे डायरेक्ट आले, पालोलिम बीचकडे चाललोय आम्ही. तुम्ही हा व्ह्यू घ्या, तर बीचवरती जाऊन डायरेक्ट तुम्हाला आजूबाजू काय मला जर पकडला होता मी पडीने कपाळावर आहे. तुझ्या आई So it's Palolem Beach. Let's go. आता आम्ही पालोलिम बीचला आलोय चौघजण. ही दोघं पुढे आहेत, कमी गाडी लावल्या. एकदम छान बीच, मोस्ट विजिटेबल बीच आहे. जास्त गर्दी पण नाही. आणि एवढा मोठा तुम्हाला दाखवतो मी बीच, एवढा मोठा पूर्ण त्या एंड पासून इथून त्या एंड एवढा मोठा बीच आहे हा. तर खूप छान आहे हा. कुठं तसं राफ्टिंग करत नाही, कायाकिंगला जायचं. नाही कॅन्सल. अरे चल रे, काय घाबरलायस तू? हे चल रे, कसला गेला कुठात गेला. हे चल रे, हे करतो आम्ही. हे चल रे. अरे आता का बुडणार आहे तू? लाईफ जॅकेट आहे का? अरे बाबा तरी पण भीती वाटते रे. हे नाही रे, हे चल रे, हे चल रे. हा तिकडे जाय, बरोबर चाललायस. याला काय तर सांगा, नाही मी याला काय तर सांगा. पाण्यापासून धोका आहे. काय तर म्हणते पाण्यापासून धोका आहे. पॅन्ट भिजली सगळी. मी सांगलोय, मी खोल पाण्यात मस्ती करत नाही. अरे इथलं इथं जाऊया, इथं खोल नसते. खोल पाण्यात मी मस्ती करत नाही. इथं माणसं पोहायला तिथं. अरे म्हणजे ती तिथं उभारल्यात. अरे चल की, काय येत नाही. निवांत बसायचं इथं. कायाकिंग करणार होतो. यो माणूस आहे का नाही, यो घाबराला आहे. यो पाण्यासोबत मस्ती नाही, पाण्यासोबत मस्ती नाही. कायाकिंग करायला घाबराला. अरे भा लेक इथल्या इथं जायचं आहे. बघ तो माणूस बघ कुठला जो अर्धा निम्मा. अरे पवायला येतो. अरे अरे बघ तू कसं वाटाले बघ. अरे भाऊ कसलं. अरे इधर रे. पकड़ मारो जो पकड़ भोसड़ी पकड़ ले पहन के लौड़े रुक तेरी बहन ले मादर पहन के लौड़े मादर जो तबजीत चल रे. यो माणूस कायकिंग करायला येणं झाला, याला काय तर सांगा. तासभर याला कन्व्हिन्स करून मी शेवट याला कायकिंगला समुद्रात घेऊन जातो. मी जे करते ते करते. हा इथे यो हाय, ही बॅगेत फोन होता. आता आम्ही हाय चिल मध्ये. आम्ही काय म्हणायचं तुला? चिल चिल एकदम डेंजर, म्हणजे समुद्र डेंजर. हे घाबरत होता खरं, आत लाटा नसतात हे कळालं. आता ते चिल आहे. आता हा व्ह्यू बघा, आता आम्ही निवांत बसले बघा, निवांत शांत आहे. 1 तास आहे आमच्याकडे. आणि आता परवा दिवशी आम्ही कायाकिंग केल्यामुळे आम्हाला माहिती पण आहे की कसं करायचं, त्यामुळे चिल आहे आम्ही. आता काय सांगू तुम्हाला, एवढं भारी वाटलं का नाही. पुढे असं समुद्र, असं निवांत झोपून इकडे हे. आणि रिस्क लेवल पण कमी आहे, कारण की लाईफ जॅकेट आहे, त्यामुळे पण काय एवढं वाटत नाही, चिल आहे. लय लोकांना कळणार नाही विषय, पण ॲज अ वन पीस फॅन, वन पीस एक ॲनिमे आहे, लय लोकांना माहित नाही. समुद्र झाल्यावर ते जे वाटते की नाही टॉप. समुद्र झाला वाटते म्हणजे समुद्रात रे, ते वन पीस म्हणजे कसं पायरेट्सवर आहे. आणि ते जे समुद्र झाल्यावर जी आनंद आहे म्हणजे
पायरेट लोकांचा लाईफ कसा असं कळते, म्हणजे त्यांचं पण येऊन सोड समुद्र एवढा शांत कधी नसतोय, पण जर शांत असला राहा म्हणजे आता ज्याने ज्याने वन पीस बघितलेलं नाही जसं की मी आणि अजून कोणी असतील, जॅक स्पॅरो तर बघितलं असणार आहे. जॅक स्पॅरो पिक्चर म्हणजे ए बाबा चल ती बोट आपल्याकडे जायला. बस बस इथं कायाकिंग करून घरी निघालेलो. बोट मधनं पहिला उतरत होतं कायाकिंगच्या आणि तेवढ्यातनंच आम्ही तिथं पडला. आता शूज तिथे घेऊन चाललोय मी, म्हणजे आम्ही तिथं पडला आणि विषय काय झाला, तो तिथंच पडला, पाण्यात पडला. शेवटला मी उतरलो सरळ आणि ते तिथं पडला. आता सगळा वाळून अर्धा माकला आहे परत आणि भेजला आहे. मग त्याला तिथं वॉशरूममध्ये का टॉयलेट होतं काय होतं तिथं पैसे देऊन तिथं आता त्याला आंघोळ करायला पाठवत आहे. मग इथं काय तर लाईटली खाऊन निघणार. 2 hours later. जेवणाची इच्छा आहे की नाही माहिती. अरे जास्त नाही त्याच्यात नवीन खायला पाहिजे ना. आता गोवाला आलोय, गोव्याचं रस ऑमलेट खायला पाहिजे बाबा. काय आहे एक दोंडामध्ये एक सिंगल, गाडी दोंडामध्ये एक सिंगल, दोंडामध्ये एक सिंगल दे रे भांड्या. एवढं आजचा ब्लॉग सगळं दाखवून त्या ब्लॉग एंड झालाय. BMP बाय बाय पब्लिक.